सुप्रभातम. अद्वैत वेदांतावर भक्तीची लेणी चढवून नाथांनी ग्रंथाद्वारे भागवत धर्म सामान्यांपर्यंत पोहोचवला. ज्ञानाची पानपोई सकल जनांसाठी खुली केली. काशीहून परतल्यावर काही दिवसांनी नाथ महाराजांचा घसा सुजून दुखू लागला. अनेक औषधोपचार झालेत, पण घशाचं दुखणं 3 दिवस झालेत तरी काही केल्या थांबेना. साक्षात ज्ञानेश्वर माऊलींनी रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदीस काढवेगी. एकोबा, माझ्या मानेला अजान वृक्षाच्या मुळीचा गळफास लागलाय रे. तू स्वतः आळंदीला येऊन तो गळफास काढ, म्हणजे तुझा घसा बरा होईल. ह्यानंतर मात्र नाथांनी आळंदीला जाण्याचा ध्यासच घेतला. पैठणच्या अनेक भाविकांसमवेत ते टाळ मृदुंगाचा गजर करीत करीत आळंदीला पोहोचलेत. माऊलींना समाधीस्थ होऊन 235 वर्ष उलटलेली होती. समाधीभोवती घनदाट जंगल वाढलेलं, काट्या कुपाट्यांनी परिसर वेढलेला. वाट त्यांना काही केल्या गवसेच ना. झाडं झुडपं पार करीत महत्प्रयासानं ते समाधीच्या शिळेपर्यंत पोहोचले. इतर भक्त इंद्रायणीच्या अलीकडच्या काठावर थांबलेत. नंदी शिळा बाजूला करून ते विवरात शिरले. समाधीजवळचा अजान वृक्ष बघताच त्यांना पराकोटीचा आनंद झाला. ते आत शिरलेत. वज्रासनातील माऊलींचं ते दिव्य स्वरूप बघताच त्यांनी लोटांगण घातलं. दिव्य स्वरूप दिसे तेजपुंज, उपमा न साजे तयास. नाथांच्या आर्तस्वरानं माऊलींची समाधी भंगली. त्यांचे नेत्र उघडताच नाथांच्या दिव्यवाणीतनं अमृत पाझरू लागलं. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. देहभान हरपून नाथ महाराज आळवीत असताना 2 महायोग्यांची दृष्टीभेट जाहली. नाथा, संसारात राहून निखळ परमार्थ साधता येतो हे तुवा कृतीनं जगाला दाखवलंस. खरा भागवत धर्म आचरलास रे बाबा. तुझ्या लोककल्याणकारी कार्यास माझे भरभरून आशीर्वाद. शब्दांपलीकडचा आनंद 2 महायोगी अनुभवत होते. 3 अहोरात्र महापुरुषांचा अखंड संवाद सुरू होता. एकोबा, ज्ञानेश्वरीत शुद्ध अशुद्ध पाठांचे जंजाळ निर्माण झाले आहे. अनेकांनी त्यात आपल्या मनाच्या ओव्या घुसडल्या आहेत. लिखाणाच्याही बऱ्याच चुका असल्यावर सुद्धा अशुद्ध प्रतीचंच पारायण सुरू आहे. ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचं कार्य हाती घ्या आणि निर्दोष प्रत तयार करा. नाथांचा पाय तिथून निघत नव्हता, पण आज्ञापूर्ती करणं महत्त्वाचं होतं. नाथांचा आणि माऊलींचा संवाद सुरू असताना त्यांच्याबरोबर आलेल्या भक्त समुदायाला वाण्याचं रूप घेऊन माऊलींनी शिधासामुग्री देऊ केली. कोणालाही पैसे मागितले नाहीत. भक्तांनी विचारले असताना, बाबांनो, काळजी करू नका, नाथ महाराज बहुत समर्थ, पैशांचा हिशोब आम्ही त्यांच्या सवे करू, असं उत्तर दिलं. बाहेर आल्यावर नाथ महाराजांनी सगळ्या भाविकांना झरोक्यातून ध्यानस्थ माऊलींचं दर्शन घडवलं. सगळ्यांनाच महादर्शनाची महापर्वणी अनुभवता आली. आळंदीकरांना नाथांच्या अभूतपूर्व कीर्तनाची मेजवानी मिळाली. माऊलींच्या समाधीचा जीर्णोद्धार त्यांनी केला. नित्य यथासांग शाश्वत पूजेची आणि आरतीची सोय करून ते पैठणला परतलेत. पैठणकरांनासुद्धा आळंदीच्या अभूतपूर्व अनुभवावर आधारलेलं कीर्तन खूपच भावलं. मध्यरात्र उलटली तरी लोक चिकट्यागत नाथवाड्यात खिळलेलेच होते. ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती
संशोधनासाठी प्राप्त करून त्याचा सखोल अभ्यास करून नाथांनी संशोधन कार्य जोमानं सुरू केलं. काही प्रतींमध्ये कागद जीर्ण झाल्यामुळं शब्दच दिसेनात. मूळ विषय न बदलता स्वतःचे काही शब्द टाकावेत असं त्यांच्या मनात आलं. कामाच्या व्यग्रतेमुळे त्यांना काळ वेळाचं तर भानच राहिलं नाही. सूर्य अगदी माथ्यावर आला होता. माध्यान्ह संध्येला उशीर नको म्हणून ते तडक गोदामाईच्या पात्राकडे निघालेत. परतीच्या वाटेवर मशिदीवरून जात असताना मौलानारून नामक एका विरक्त मौलानाला भरजरी शालजोडीला थिगळं लावीत असताना त्यांनी बघितलं. नाथांनी त्या निस्पृह महात्म्याला प्रश्न केला, मौलवीजी, एवढी भरजरी सुबक नक्षीदार शालजोडी असताना आपण त्याला थिगळं काय म्हणून लावता आहात? नाथांकडे न बघता त्या मौलवीजींनी थिगळ जोडीत उत्तर दिलं, भाई हमने तो सुना है हमारे नाथ महाराज ज्ञानेश्वरी का भी कुछ ऐसा ही करना चाहते हैं. देख रहा हूँ जोड़ लगाने पर ज्ञानेश्वरी कैसे दिखेंगी. मौलवीजींच्या मुखातून माऊलींना काय सुचवायचं आहे हे ध्यानी येताच प्रतिशब्द घालण्याचा विचार त्यांनी सोडून दिला. मनोमन माऊलींना प्रणाम करून मौलवींबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करून ते झडझडून कामास लागले. निष्ठेने अहोरात्र परिश्रम करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत शके 1506 त्यांनी तारण नाम संवत्सरी पूर्ण केली. ज्ञानेश्वरीमध्ये कोण्या सोम्या गोम्यांनी स्वतःच्या ओव्या अंतर्भूत करू नये म्हणून त्यांनी कडक इशाराही दिला. ज्ञानेश्वरी पाठी ओवी करील जो मराठी, तेणे सोनियाच्या ताटी जाण नरोटी ठेविली. समस्त ज्ञानेश्वरीचे भक्त, उपासक आणि अभ्यासक नाथांचं हे ऋण कधीच फेडू शकणार नाही. मराठीचे आद्य संपादक आणि संशोधक संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांना आणि त्यांच्या सद्गुरू श्री जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.